Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझा क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिलोकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणीची तारीख अखेर ठरली आहे. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर सर्वोच्च न्यायालयाने 21 जानेवारी 2026 रोजी या प्रकरणाची सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. आज 27 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील वैद्यनाथन आणि ऑन रेकॉर्ड ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांनी सदर खटला लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी केली. या मागणीला अनुमोदन देत न्यायमूर्ती संजीव कुमार यांनी 21 जानेवारी 2026 ही तारीख निश्चित केली असून या दिवशी सीमावादातील मूळ दाव्यावर थेट सुनावणी होणार आहे. 2 दशकांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणात आता गती येण्याची शक्यता निर्माण झाली असून सीमा भागातील नागरिकांमध्ये या निर्णयामुळे आशेचे नवे वातावरण निर्माण झाले आहे. जय किसान भाजी मार्केटच्या वतीने दाखल केलेल्या दोन्ही याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की अर्जदारांनी प्रथम कर्नाटक स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलकडे जाणे आवश्यक होते. या निर्णयामुळे असोसिएशनच्या समोरील पुढील पर्याय आता कॅटकडे जाण्याचा उरला आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना राजू टोपन्नावर यांनी सांगितले की व्यापाऱ्यांनी न्यायालयाचा निर्णय स्वीकारून कृषी बाजारात शांततेत व्यवसाय सुरू ठेवावा. हा संघर्ष आता संपला पाहिजे. जरी ते कॅटकडे गेले तरी आम्ही त्यासाठी सज्ज आहोत. दरम्यान या निर्णयामुळे जय किसान भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. पुढील रणनीतीसाठी व्यापाऱ्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. कित्तूर येथे राणी कित्तूर चन्नम्मा उत्सवानिमित्त पत्रकारांशी बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले की राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सरकारच्या 2-2.5 वर्षांच्या कारकिर्दीनंतरच होणार आहे. त्यांनी सांगितले की हा निर्णय पक्षाच्या हायकमांडने दिलेल्या सल्ल्यानुसारच घेतला जाईल. सिद्धरामय्या म्हणाले की सरकार 2-2.5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मी हायकमांडशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील प्रक्रिया सुरू करेन. या भेटीदरम्यान ते पक्षाच्या हायकमांडलाही भेटणार आहेत आणि राज्यातील प्रशासन तसेच सुरू असलेल्या घडामोडींबाबत त्यांना माहिती देणे ही त्यांची जबाबदारी आहे असे ते म्हणाले. बेळगाव शहरातील दरबार गल्ली येथे सोमवार दिनांक 27 रोजी सायंकाळी महानगरपालिका आणि रहदारी पोलीस अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. दरबार गल्ली परिसरातील दुकानदारांच्या समोरील अतिक्रमणे हटवण्यात आली. या कारवाईमध्ये रहदारी पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची संयुक्त पथके सहभागी होती. महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की अतिक्रमण हटाव मोहीम आठवड्यातून एकदा नियमितपणे राबवली जाईल. सायंकाळी अचानक राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे परिसरात गर्दी झाली होती. तरीही नागरिकांनी शांततेने कारवाईचे निरीक्षण केले. बेळगाव शहर व तालुक्यात अंमली पदार्थांच्या सेवनास आळा घालण्यासाठी बेळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत 8 जणांना अटक केली आहे. ही कारवाई बेळगाव शहर व उपनगरातील 8 ठिकाणी छापे टाकून करण्यात आली असून संशयितांविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई हिरे बागेवाडी मार्केट, काकती व बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये यल्लापा येशूचे, शंकर दंडगल, श्रीधर कलघगी, विशाल माजाळकर, मेहबूब देसाई, शहनाज बोजगार, तन्वीर संदी व गजानन येळूरकर यांचा समावेश आहे. पोलिसांच्या तपासणीत ही व्यक्ती वेगवेगळ्या भागांमध्ये संशयास्पदरित्या फिरताना आढळून आल्या. चौकशीत त्यांच्याकडून अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं उघड झालं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवलं आणि त्यांच्याविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. शहरातील अंमली पदार्थांच्या वाढत्या साखळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. देशभरात वाढत चाललेल्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवरून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना जोरदार फटकारले आहे.
या प्रश्नी पूर्वी दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीसाठी राज्यांच्या मुख्य सचिवांना वैयक्तिकरित्या हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती नाथ यांच्या खडसावणाऱ्या टिप्पणीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या सततच्या हल्ल्यांमुळे देशातील जनतेच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलिन होत आहे असे सांगण्यात आले. बार अँड बेंच वेबसाईटनुसार न्यायालयाने स्पष्ट केले की मानवांवरील हल्ल्यांबाबत शासनाची भूमिका असंवेदनशील आहे आणि यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. सर्वच राज्यांना आदेश देताना कोर्टाने सांगितले की भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अन्यथा पुढील निर्णय अधिक कठोर असतील असा इशारा दिला आहे. बेळगावात अगरबत्ती व्यवसायाच्या नावाखाली महिलांची आमिषे दाखवून फसवणूक झाल्याच्या घटनेवर समिती व श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, स्वावलंबनासाठी मेहनत करणाऱ्या महिलांची अशी फसवणूक होणे दुर्दैवी आहे. आरोपीवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित महिलांना न्याय मिळालाच पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून आरोपी बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर याच्यावर फसवणुकीचा आरोप आहे. कोंडुस्कर यांनी प्रशासनाकडे अशा प्रकारच्या घटनांवर नियंत्रण ठेवून वेळीच नुकसानग्रस्तांना मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे. अगरबत्ती व्यवसायाच्या आकर्षक योजना दाखवून महिलांची फसवणूक केल्याचे खळबळजनक प्रकरण शहापूर पोलीस स्थानकात उघडकीस आले आहे. पाटील गल्ली, खासबाग, बेळगाव मूळचा राहणारा जालोळी, पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असणाऱ्या आरोपी बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर याने उद्योगाच्या आमिषाने महिलांकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे. फसवणुकीचे शिकार झालेल्या महिलांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्याकडे तक्रार नोंदवत कठोर कारवाईची मागणी केली होती. यावेळी सामाजिक कार्यकर्तेही घटनास्थळी उपस्थित होते. त्यांच्या सूचनेनंतर शहापूर पोलीस स्थानकात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तवंदी घाटामध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील अक्षता ढोले वय 27 यांचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. बेंगळूरहून मुंबईच्या दिशेने जाणारा दूध टँकर ब्रेक फेल झाल्यानं गोव्याहून पुण्याकडे जाणाऱ्या कारला जोराची धडक दिली. त्याचवेळी तामिळनाडूहून मुंबईकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकने कारला मागून धडक दिल्याने वाहनाचा चक्काचूर झाला. या अपघातात गोगीत नेमिरे वय 35, सचिन ससेरे वय 22, स्नेहल नेमिरे वय 20 आणि अजय शेळके वय 27 सर्व राहणार पुणे हे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिक व अवताडे कंपनीचे सुपरवायझर संतराम माळगी ताहीर यांनी तात्काळ बचावकार्य करून जखमींना निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी सर्वांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असून टँकर व ट्रक चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. अपघाताची नोंद संकेश्वर पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे. कार्तिक महिन्यानिमित्त शहापूर बेळगाव येथील विठ्ठलदेव गल्लीतील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात दररोज काकड आरती होत आहे. या आरती दरम्यान भगवंताचे विविध रूप साकारले जात आहेत. नुकतीच विठ्ठलास नरसिंह रूपती प्रसंगी समस्त समाजबंधू आणि परिसरातील भक्तांनी उपस्थित राहून भगवंताचे दर्शन घेतले आणि कृपाशीर्वाद प्राप्त केला. कार्यक्रमाचे वातावरण भक्तिरस आणि आध्यात्मिक आनंदाने नटलेले होते. या सोहळ्यासाठी मंदिराचे सर्व पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत. कर्नाटक राज्य सार्वजनिक शिक्षण खाते आणि जिल्हा पंचायत शिक्षण खाते बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये MV हेरवाडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्हा व विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्याने या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयी विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक शोभा कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्राथमिक विभागातील मुलांच्या गटामध्ये चेस स्पर्धेमध्ये गीतेश सांगेकर, जिम्नॅस्टिकमध्ये वेदांत पाटील, हॉकीमध्ये सर्वेश डुकरे व सर्वेश गोडसे, टेबल टेनिसमध्ये आरुष सुतार, तर बास्केटबॉलमध्ये श्रीवत्स बसवाडकर, विराज सालगुडे, अर्णव कित्तूर आणि जतीन पाटील यांनी उत्तम कामगिरी केली. स्विमिंग प्रकारामध्ये तन्वी कारेकर हिने राज्यस्तरावर स्थान मिळवले. माध्यमिक विभागामध्ये टेबल टेनिसमध्ये रणवीर शिंदे आणि आरव देसुरकर,
बास्केटबॉलमध्ये स्वयं नाकाडी आणि सोहन पुजारी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. शूटिंग स्पर्धेमध्ये रितू हलभावी आणि राशी हलभावी तर कुस्तीमध्ये कल्याणी आंबोळकर यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका शोभा कुलकर्णी यांच्यासह क्रीडा शिक्षक के.जी. हगीदळे आणि अनिल गोरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. केवळ 2,000 रुपयांच्या कर्जाच्या वादातून एका बांधकाम कामगाराची लोखंडी सळईने वार करून हत्या करण्यात आली आहे. आरोपी दयानंद गुंडलूर यांनी स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती आज सोमवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पोलिसांच्या माहितीनुसार मनोज गौडर यांनी आठवडाभरापूर्वी आरोपी दयानंदकडून 2,000 रुपये उसने घेतले होते. पैसे परत न दिल्यामुळे आणि वाद वाढल्यामुळे रागाच्या भरात दयानंदने लोखंडी सळईने मनोजवर हल्ला केला, ज्यामुळे तो जागीच ठार झाला. हत्या केल्यानंतर आरोपी थेट बैलहुंगल पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. मनोज आणि दयानंद हे दोघेही बांधकाम कामगार म्हणून एकत्र काम करत होते. पोलिसांच्या माहितीप्रमाणे वादादरम्यान मनोजने दयानंदला अपमानकारक भाषेमध्ये शिवीगाळ केल्याचा राग दयानंदने मनात धरला आणि ही घटना घडली. सदर प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. उत्तर विभाग बेळगाव यांच्या वतीने विभागीय पातळीवरील पोलीस कर्तव्य कूट कार्यक्रमाचे उद्घाटन आज सोमवारी उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला माननीय पोलीस आयुक्त बेळगाव शहर तसेच विविध विभागांचे अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कर्तव्य कूटाच्या माध्यमातून पोलीस दलामध्ये शिस्त, संघभावना तसेच सेवा परंपरेला चालना देण्याचा उद्देश आहे. कार्यक्रमामध्ये पोलीस दलातील विविध कौशल्यांचे प्रात्यक्षिके, चर्चासत्रे आणि कर्तव्यावरील सजगतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी पोलीस आयुक्तांनी उपस्थितांना उद्देशून बोलताना कर्तव्यकूट हे पोलीस दलाच्या अंतर्गत सशक्तीकरणाचे प्रभावी माध्यम आहे असे सांगितले. विजयादशमी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतक महोत्सवी वर्षाच्या औचित्याने खानापूर शाखेच्या वतीने रविवारी भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. हजारो स्वयंसेवक संघाच्या गणवेशामध्ये शिस्तबद्धपणे आणि देशभक्तीचा संदेश देत पथसंचलनात सहभागी झाले. पथसंचलनाची सुरुवात श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळा मैदान येथून झाली आणि शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आले. मार्गामध्ये दामले गल्ली, अर्बन बँक चौक, विठोबा देव गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रविवार पेठ, पारिशवाड चौक, चौराशी देवी मंदिर, वाल्मिकी चौक आणि शिवस्मारक मार्ग यांचा समावेश होता. स्वयंसेवकांनी घोषवाक्य देत आणि देशभक्तीपर गाणी म्हणत मार्गक्रमण केले. नागरिक महिलांनी घरासमोर रांगोळ्या, भगव्या ध्वजावर पुष्पवृष्टी आणि महापुरुषांची चित्रे लावून पथसंचलनाचे स्वागत केले. काही ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. पथसंचलनानंतर विवेकानंद शाळा मैदानावर प्रबोधनपर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रभक्ती, सेवा आणि सामाजिक कार्यावर विशेष भर देण्यात आला. कार्यक्रमामुळे खानापूरवासियांसाठी अभिमान आणि प्रेरणादायी अनुभव ठरला. बेळगाव येथे आयोजित मिशन ऑलिम्पिक कुस्ती चॅम्पियनशिप 2025 कुस्ती स्पर्धेला कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा येथील सुमारे 300 कुस्तीपटूंचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या विशेष स्पर्धेचे आयोजन पैलवान अतुल शिरोळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय जाधव यांची उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना धनंजय जाधव म्हणाले की अशा प्रकारच्या स्पर्धा नियमितपणे झाल्या पाहिजेत. यामुळे नवोदित खेळाडूंना संधी मिळते आणि पारंपरिक खेळांची परंपरा जपली जाते. सध्याच्या तरुण पिढीने मोबाईलपासून दूर राहून मातीतील खेळांकडे वळले पाहिजे. पूर्वी प्रत्येक घरामध्ये एक तरी कुस्तीपटू असायचा, पण आज गावातील तालमी बंद झाल्यामुळे कुस्ती हा खेळ गायब होत चाललाय. याप्रसंगी गोगटे समूहाचे उद्योजक शिरीष गोगटे, ग्रामपंचायत सदस्य गुंजीकर, राष्ट्रीय पंच अजित सिद्धनावर तसेच अनेक कुस्ती शौकीन व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धा केवळ कुस्ती या खेळापुरती मर्यादित न राहता तरुणांना प्रेरणादायक ठरली आहे.
विश्व भारती कला क्रीडा संघटनेच्या वतीने काल रविवारी आयोजित जय जवान जय किसान मॅरेथॉन स्पर्धेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. ही स्पर्धा विविध वयोगटातील मुले-मुली, खुल्या गटातील पुरुष व महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आली होती. विश्व भारती कला क्रीडा संघटनेचे अध्यक्ष अनिल देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मॅरेथॉनची सुरुवात त्रिमूर्ती कॉलनी, शिवमनगर, गणेशपूर येथे सामाजिक कार्यकर्ते परशुराम घाडी यांच्या हस्ते फीत कापून आणि राजेश कोल्हापुरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. स्पर्धकांनी हिंडलगा, जेल रोड, बेनकनहळ्ळी मार्गाने धाव घेतली आणि पुन्हा परतीच्या मार्गावर स्पर्धेचा समारोप त्रिमूर्ती कॉलनी येथे झाला. स्पर्धा विविध अंतरांमध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 2 किलोमीटर आणि 1 किलोमीटरच्या गटांचा समावेश होता. या मॅरेथॉनमध्ये विशेषतः आबालवृद्धांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. बेळगाव येथील एका सोनाराची तब्बल 35 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना कराड येथे उघडकीस आली आहे. कमी दरामध्ये सोने मिळवून देण्याचं आमिष दाखवत आरोपींनी सोनाराला पडक्या वाड्यामध्ये नेऊन मारहाण करून रोकड हिसकावून नेली. या प्रकरणी प्रवीण आणवेकर वय 47 राहणार शहापूर बेळगाव यांनी कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादीमध्ये साईराज बडसकर, अनिकेत शेवाळे दोघेही राहणार कराड आणि 2 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय. आणवेकर हे गेली 30 वर्षे सोनार काम करीत असून त्यांची ओळख आरोपी साईराजच्या नातेवाईक सुमित बडसकर यांच्यामार्फत झाली होती. साईराजने 500 ग्रॅम सोने प्रति तोळा 70,000 रुपयांना मिळेल असे सांगत 35 लाख रुपयांचा व्यवहार निश्चित केला होता. आणवेकर यांनी उसने पैसे व गहाण ठेवलेल्या सोन्याच्या बदल्यात 35 लाख रुपये जमवून 13 ऑगस्ट रोजी कराडला हजेरी लावली. तेथे आरोपींनी त्यांना पडक्या वाड्यामध्ये नेऊन मारहाण करत रोकड रकमेची बॅग हिसकावली आणि पसार झाले. सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय जुडो स्पर्धेमध्ये मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल हलशी येथील विद्यार्थिनी खुशी विलास सुतार हिने उत्तम कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. खुशीने 70 किलो वजनी गटामध्ये द्वितीय क्रमांक मिळवत आपल्या शाळेचा आणि बेळगाव जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. या स्पर्धेमध्ये राज्यातील दावणगिरी, बेंगळूर उत्तर, गदग, बागलकोट, चिकोडी, सौंदत्ती, कलबुर्गी, विजापूर आणि हसन अशा विविध जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. प्रबळ प्रतिस्पर्ध्यांमध्येही खुशीने अप्रतिम जिद्द दाखवत उत्कृष्ट कामगिरी साकारली. या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक किरण देसाई, क्रीडा शिक्षिका श्यामल बेळगावकर तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जुना पीबी रोडवरील जुने बेळगाव नाका ते अलारवाड अंडरब्रिज सर्कल दरम्यान पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे दैनंदिन प्रवासात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर वाहन चालकांना खड्डे चुकवताना अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी आज सोमवारी हलगा, बस्तवाड, अलारवाड येथील ग्रामस्थ आणि वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली. यंदाच्या सततच्या पावसामुळे जुना पीबी रोड पूर्णपणे खराब झाला असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांचा जीव धोक्यात आला आहे. खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात दररोज अपघात होत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने गंभीरतेने लक्ष पुरवून खड्डेमय रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी आणि सार्वजनिक सुरक्षेची जबाबदारी पार पाडावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. यावेळी वकील अण्णासाहेब घोरपडे, मारुती कामण्णाचे, MK कांबळे, सदानंद बिळगोजी आदी यावेळी उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण आणि स्वीप उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. या उपक्रमांद्वारे जनसामान्यांमध्ये मतदार नोंदणीबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे, असे निर्देश राज्य स्वीप नोडल अधिकारी PS वस्त्रद यांनी दिले. बेळगाव जिल्हा परिषद कार्यालयात सोमवारी विशेष पुनर्निरीक्षणाच्या तयारी, SIRS SSRच्या अंमलबजावणी तसेच स्वीप व मतदार जागरूकता कार्यक्रमांवर बैठक घेण्यात आली. या बैठकीचे अध्यक्ष PS वस्त्रद होते. जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी जिल्ह्यातील स्वीप आणि ELC उपक्रमांची सविस्तर माहिती सादर केली. त्यांनी शाळा व महाविद्यालयांमधील जागरूकता मोहिमा, विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती राज्य नोडल अधिकाऱ्यांना दिली.
बैठकीत आगामी उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सूचना देण्यात आल्या. बेळगावमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वे खाली येऊन 2 अनोळखी व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पहिली घटना लोंढा रेल्वे स्थानकाजवळ घडली, जिथे सुमारे 35 ते 40 वर्षे वयाचा अनोळखी युवक रेल्वे खाली पडून ठार झाला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हा मृत्यू अपघाताने झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. युवकाची उंची 5 फूट 8 इंच, सुदृढ शरीरयष्टी आणि गोल चेहरा असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरी घटना मजगावजवळ घडली, जिथे सुमारे 60 ते 65 वर्षीय अनोळखी वृद्धाने रेल्वे खाली आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. या वृद्धाने हिरवे, पांढरे आणि निळ्या पट्ट्यांचे टी-शर्ट व निळी फुल पॅन्ट परिधान केली होती. त्याची उंची 5 फूट 4 इंच, गहूवर्ण आणि सडपातळ शरीरयष्टी असल्याचं वर्णन आहे. बेळगाव रेल्वे पोलीस स्टेशनने दोन्ही प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद केली असून मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी या वर्णनाशी जुळणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती असल्यास तत्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. कर्नाटकमध्ये सध्या चर्चेत असलेल्या सतीश जारकिहोळी पुढील मुख्यमंत्री या विषयावर अखेर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी 24 तारखेला रात्री उशिरा स्पष्टीकरण दिले. कित्तूर उत्सवाच्या समारोपानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की माझ्या मुलाने यतींद्र सिद्धरामय्यांनी फक्त विधान केलं होतं. त्याने कधीही असा उल्लेख केलेला नाही की सतीश जारकिहोळी पुढील मुख्यमंत्री असतील. सिद्धरामय्या पुढे म्हणाले की यतींद्रने केवळ हे सांगितले की मी अहिंद आंदोलन चालवलं होतं आणि तेच काम सतीश जारकिहोळी पुढे नेत आहेत. परंतु नेतृत्व ठरवण्याचे अधिकार पक्षाच्या हायकमांडकडे आहेत आणि माझे किंवा यतींद्रचे मत यावर परिणाम करत नाही, असे ते स्पष्ट करत म्हणाले. यामुळे माध्यमातून पसरलेला पुढील मुख्यमंत्री कोण होईल याचा संभ्रम आता पूर्णपणे दूर झाला आहे. टिळकवाडी येथील हेरवाडकर शाळेच्या इयत्ता 9वीची विद्यार्थिनी कल्याणी सोमनाथ अंबोळकर हिने मिशन ऑलिम्पिक ऑल इंडिया रेसलिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये सुवर्ण पदक जिंकून आपली चमक दाखवली आहे. या विजयामुळे ती लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अफगाणिस्तान येथील स्पर्धेत सहभागी होणार आहे. कल्याणीच्या या यशाने शाळा, कुटुंबीय आणि कुस्तीपटूंमध्ये आनंदाची लहर पसरली असून तिची मेहनत आणि धैर्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. बेळगाव शहरामध्ये 7 जिल्ह्यातील पोलीस श्वान आणि त्यांच्या प्रशिक्षकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेदरम्यान पोलीस पथकातील श्वानांनी बॅग तपासणी, मानवी शोध व विविध तपासणी कौशल्यांचे प्रात्यक्षिक सादर केले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश श्वान पथकांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे आणि प्रशिक्षकांना अद्ययावत प्रशिक्षण पद्धतींची माहिती देणे हा होता. कार्यशाळेला पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, प्रशिक्षक आणि श्वान पथकाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे पोलीस, श्वान आणि प्रशिक्षकांच्या कौशल्यात सुधारणा होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बेळगाव महानगरपालिका पुन्हा एकदा नागरिकांसमोर गैरसोयीची परिस्थिती निर्माण करत आहे. आज महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात जन्म व मृत्यू दाखल्यासाठी अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी झाली. मात्र विभागातील सर्व खिडक्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. नागरिकांना दाखले मिळवण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागले आणि त्यांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागली. महानगरपालिकेतील कर्मचारी ST SC लिंकिंगसाठी इतर ठिकाणी पाठवल्यामुळे जन्म आणि मृत्यू दाखल्याचे कामकाज पूर्णपणे थांबले आहे. त्यामुळे संबंधित खिडक्या बंद राहिल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. नागरिकांनी मत व्यक्त केले की महानगरपालिकेत कामासाठी आलो पण खिडक्या बंद आहेत, मग काम कधी होणार? ही घटना नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर गंभीर परिणाम करत असून प्रशासनाकडून त्वरित सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.